लाईन दिसते ना दोन पाईप. आता ठिबकला दोन राहते दोन्ही सोडून चालू आहे आपलं शूटिंग. चांगली आता फुल वगैरे ग्रीनरी पण चांगली आहे. भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा. बबनराव गुलदगड राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. असं आता आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. हे तुमचं एकूण क्षेत्र किती आहे वांग्याचं? 4 एकर. आणि याची लागवड कधी झालेली आहे? एप्रिल महिन्यामध्ये 23 एप्रिल. आणि आज आपण आहोत 6 सप्टेंबर. 6 सप्टेंबरला. ठीक, जवळपास 4.5 महिने होत आहेत. हो बरोबर. ठीक आहे. तर धन्वंतरीचं हे RPS 76 आणि बॅक्टोरिच हे प्रोडक्ट तुम्ही वापरलं आहे या प्लॉटमध्ये. कसं वापरलं आहे त्याबद्दल सांगा. आता हे बॅक्टरीच आणि हे सगळं ड्रिप मधून सोडलं आम्ही. एकरी 1 किट एक किट आणि सोबत RPS 76 अर्धा लिटर साधारण ड्रिप मधून सोडलं. आणि नंतर RPS 76 चा स्प्रे पण केला. स्प्रे किती केले? 80 ml 22 लिटरला सोडलं. अच्छा, किती वेळा केले स्प्रे? आम्ही 2 वेळेस स्प्रे केले. 2 स्प्रे केले. तर मला असं सांगा की या प्लॉटवर RPS 76 आणि बॅक्टोरिजचा प्रयोग होण्या अगोदर याची कंडिशन काय होती? कंडिशन म्हणजे फुल नव्हतं, किडीचं प्रमाण जास्त होतं आणि प्लॉट एकदम असा येलो कंडिशन मध्ये झालेला होता. फार खराब झाला होता. जरा. मग तेव्हा माल किती निघायचा? एकरी 10 ते 12 पोती. 10-12 पोते निघायचा. मग आपलं प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला काय काय फायदे जाणवले? फायदे जाणवले का ग्रीनरी वाढली, ग्रीननेस वाढला, फुलांचं प्रमाण वाढलं आणि फुलगळ एकदमच बंद झाली. मग आता किती पोते निघायला लागले? साधारणतः 20-22 पोते तर निघायला लागले. जवळजवळ दुप्पटचं प्रमाण वाढलं. चांगला प्लॉट सुधारला. कितव्या दिवशी तोडे करता तुम्ही? आता आम्ही 4थ्या दिवशी करतो तोडा. तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी तोडा चालू आहे. तर RPS 76 तुम्हाला हा जो रिझल्ट आला आहे तुमच्या प्लॉटमध्ये, याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? समाधान 100%. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? RPS आणि बॅक्टरीच वापरा म्हणून सांगणार. म्हणजे खराब झालेलं पीक सुद्धा कव्हर करतं. 100% क्लिअर होणार. हा तुम्ही अनुभव घेतला आहे. इथून पुढे तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाला वापरणार? आता आम्ही कांद्याला तर फर्स्ट लगेच वापरायला पहिल्या दिवशीपासून वापरणार. बीज प्रक्रियापासून वापरणार. आणि या प्रोडक्टची माहिती तुम्हाला कोणी दिली? आम्हाला विजय गाडे आमचे मित्र, त्यांच्या विजय गाडे साहेब राहुरी आणि त्यांच्यासोबत नेहे सर यांनी तुम्हाला माहिती दिली. तर याच्या ज्या किमती आहेत याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? प्रॉडक्ट ॲव्हरेज मिळाल्यानंतर याचे जे रिझल्ट येऊन राहिले त्या मनाने किमती रिझनेबल आहेत. सर्व सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. वापरायलाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.